करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आपल्याशीच खेळ खेळणाऱ्या लोकांना अजिबात जवळ करू नका. म्हणजेच काय, आयुष्यात अनेक माणसं येत असतात, जात असतात, परंतु ज्या व्यक्तीजवळ पैसा आहे त्याच्याजवळ अक्कल नाही आहे. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. परंतु ज्या व्यक्तीजवळ बघा प्रत्यक्षात अक्कल आहे त्याच्याजवळ पैसा नाही आहे. आपण पाहत असतो, भाग या देहाचा चालू आहे. जेव्हा पैसा असतो ना, तेव्हा अजिबात आपलं डोकं चालत नाही आहे. परंतु जसजसं आपल्याकडचा पैसा संपला जातो ना, तसतसं बघा पूर्णपणे आपल्या डोक्यामध्ये अक्कल येत असते की हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं. परंतु जेव्हा पैसा होता तेव्हा मात्र डोकं चाललं नाही आहे. आणि ज्या व्यक्तीजवळ पैसा आणि अक्कल दोन्हीही आहेत, पण त्याच्याजवळ मात्र माणुसकी नाही आहे, या देहाचाच भाग आहे. परमेश्वराने खूप काही दिलेलं आहे, पैसासुद्धा दिलेला आहे, अक्कलसुद्धा दिलेली आहे, परंतु या देहाला मात्र बघा प्रत्यक्षात माणुसकीच नाही आहे. माणुसकी असणं खूप गरजेचं आहे. एखादी व्यक्ती खरंच अडचणीमध्ये आहे, त्या व्यक्तीला मदत करणं खरंच गरजेचं आहे. परंतु आपल्याशी खेळ खेळणारी व्यक्ती आपण समजून जायचं. कारण एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण मदत करत असतो, परंतु त्या व्यक्तीची जेव्हा गरज पूर्ण होते ना, तेव्हा बघा ती आपल्याशी बोलत अजिबात नाही. का? कारण गरज पूर्ण झालेली आहे. म्हणून लक्षात ठेवा. समर्थ म्हणाले, आपला देह का सावध असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे योग्य वेळी स्वतःला काही गोष्टीपासून अलिप्त करता आलं पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये अडकून राहिलेलो आहोत. म्हणजेच काय, एखादा जॉब असेल त्या जॉबमध्ये आपण अडकून राहिलेलो आहोत. एखादं कार्य असेल त्या कार्यामध्ये आपण अडकून राहिलेलो आहोत. किंवा एखाद्या पिकनिकसाठी, सहलीसाठी आपल्याला जायचं असेल, त्या प्लॅनमध्ये आपण अडकून राहिलेलो आहोत. अहो, आपल्याला अस्तित्व टिकून राहण्यासाठी ते गरजेचं ठरत असतं. कारण का, काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी बघा सहज शक्य होतीलच अशा नाही आहेत. म्हणजेच काय, आपल्या आयुष्यात येणारी लोक प्रामुख्याने जर पाहायला गेलो ना, नेहमी काय होतात, मोजकीच माणसं आपल्या आयुष्यात जोडली गेली पाहिजेत. कारण 100 लोक आपल्यासोबत असण्यापेक्षा 1-2 माणसं, 1-2 व्यक्ती आपल्या जीवनात असली तरी खूप चांगलं आहे. कारण बघा, जेव्हा आपल्यावर संकट येतं ना, तेव्हा आपल्यासोबत असणारी माणसं बरोबर आपल्याला कळतात की नाही. जो व्यक्ती आपल्या संकटाबरोबर आहे ते समजून जायचं ते आपल्यासोबत आहेत. परंतु सुखामध्ये बघा, एखादं कार्यक्रम असेल त्यावेळी बघा 100च्या 100 उपस्थित राहतील, परंतु दुःखाच्या वेळी त्या 100पैकी 10 माणसेसुद्धा उभी राहत नाही. मग उपयोग काय. समर्थ म्हणाले, मग आपल्याशीच असे खेळ का खेळतात.
ज्याप्रमाणे स्वार्थाची संगत आणि मूर्ख लोकांचा सल्ला, आपल्या लोकांवर डोळे झाकून ठेवलेला विश्वास कधीकधी मनुष्य देहाच्या अधोगतीला या गोष्टी जबाबदार असतात. आपली संगत कशी असावी? जर आपली संगत स्वार्थी लोकांसोबत असेल, कारण आपल्यामध्ये सुद्धा स्वार्थीपणा आहे, मग आपल्याला भेटणारा जो मित्र आहे तो सुद्धा आपण कशा प्रकारे पाहू? बरोबर. म्हणून समर्थ म्हणाले, कुठल्या लोकांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. काही लोक आयुष्यात बघा प्रत्यक्षात आपल्यासोबत येत असतात, काही लोक बघा आपल्यासोबत येत नाही. मात्र येणारी जी लोक आहेत ना, ते गवताच्या पातीसारखं असावं. जरी पूर आला किंवा पूर निघून गेला तरी ताठ मानेनं जगता येणारी असावी. कारण बघा मोठमोठी झाडं असतात, पुराच्या पाण्यामध्ये वाहून जातात, परंतु जी छोटी छोटी गवताच्या पातीसारखी बघा झाडं पाहायला मिळतात, गवतं पाहायला मिळतात, ते कधी पुरामध्ये वाहून जात नाही. त्याचप्रमाणे आयुष्यात आपल्यावरती जरी संकट ओढवलं तरी ताठ मानेने बघा आपल्याला मदत करणारा सुद्धा आपला मित्र असणं गरजेचं आहे. म्हणून ज्याच्याजवळ सत्य आहे त्याच्याजवळ कधी भीती नसते, परंतु जो असत्यपणामध्ये जीवन जगत आहे त्याच्या आयुष्यामध्ये मात्र नक्कीच भीती आहे. म्हणून लक्षात ठेवा, जगायचं असेल ना तर आत्मविश्वासाने जगा. कोणावरती बघा प्रत्यक्षात आपण अवलंबून राहायचं नाही आहे. ज्याप्रमाणे आपले प्रयत्न कमी पडतात ना, आणि दोष मात्र कोणाला देतो तर आपल्या नशिबाला देत असतो. आपले प्रयत्न कमी पडलेत, ज्याप्रमाणे प्रयत्न कमी पडलेत त्याप्रमाणे त्या प्रयत्नांसाठी आपण पुरेपूर काय केलं पाहिजे, कार्य उत्तमाचं करणं गरजेचं आहे. का आपले प्रयत्न कमी पडत आहेत? कारण आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे. बरोबर की नाही? जे येत नाही म्हणजे काय, ते प्रयत्न सारखं आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आपले डोळे आणि आपले स्पर्श हे शब्दांपेक्षा छान बोलत असतात. म्हणून आपल्याशी खेळ खेळणारी जी लोक आहेत त्यांना अशा प्रकारे ओळखा की गरज संपली की जवळची खेळ खेळतात ना, सांगावं लागत नाहीये. आपले शेजारी असतात, आपलेच नातेवाईक असतात, परंतु गरजेपुरती हो. गरज संपली की बघा प्रत्यक्षपणे खेळ खेळतील, परंतु एवढंही कोणाला जवळ करू नका की तुम्हाला माहीत सुद्धा पडणार नाही. म्हणून विचार करा. समर्थ म्हणाले, आपला देह आपल्या स्मरणामध्ये असणं गरजेचं आहे. डोळ्यातील अश्रू मोजता येत नाही, मनातील भावना मागता येत नाही, हे खरं आहे. आठवणी खूप येतील, परंतु त्या आठवणी कधी बंद करून ठेवता येणार नाही. आपल्याला ज्या ज्या मित्रांनी, ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या शेजारी असणाऱ्या नातेवाईकांनी आपल्याला जो त्रास दिलेला आहे त्या लोकांची आपल्याला आठवण येईल, परंतु झालेला त्रास बघा प्रत्यक्ष त्याची आठवण मात्र शेवटपर्यंत राहील. डोळ्यातलं पाणी बघा ज्यावेळी येत असतं ना त्यावेळी दोन प्रकारचं असतं. एक आनंदाचा अश्रू आणणारे आहेत आणि दुसरं म्हणजे दुःखाश्रू आहेत. आनंदाचं अश्रू कितीही जरी आले तरी काही फरक पडत नाही, परंतु दुःखाचा अश्रू संपूर्ण शरीर आपलं कमजोर करत असतो. म्हणून काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसतं, जरी काही मिळालं नाही, ना पैसा ना कसली मदत, तरी बघा जीवनकाळात कठीण काळामध्ये तुमची साथ त्यांना हवी असते आणि आपल्याला त्यांची साथ हवी असते. एवढं जरी आपल्याला त्यांनी समाधान मिळवून दिलं की प्रत्यक्षात आपण काय करत असतो की माझ्या
आयुष्यामध्ये जेव्हा बघा संकट धावून येईल, एखादी परिस्थिती ओढावेल, तेव्हा तुम्ही माझ्या मदतीला नक्की धावून या. आपण विचार करतो ना, अरे मी नातेवाईकांना फोन केला, शेजारी असणाऱ्या लोकांच्या कड्या वाजवल्या, तरी माझ्या मदतीला कोण धावून आला नाही आहे. परंतु मी माझ्या मित्राला फोन केला, मैत्रिणीला फोन केला. बघा प्रत्यक्षात आपल्या सोबत आले की नाही? म्हणजे विचार करा. जगणं सुंदर होईल, परंतु केव्हा हे पाहणं गरजेचं आहे. कोणती लोकं आपल्याला बघा आपल्यासोबत राहणार आहेत, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारी माणसं हवीत. ज्याप्रमाणे दुधावरची साय पाहण्यासाठी आहे ना, बघा त्या दुधाला तापवावं लागतं. तसंच आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठी आहे ना, संकटाच्या आगीमध्ये होरपळून निघावं लागतं. तेव्हाच कळेल की ही व्यक्ती खरंच आपली आहे का. तेव्हाच समजेल की संकट आल्यावर कुठला मित्र आपल्या जवळ बघा उभा राहिलेला आहे, कोणता मित्र आपल्या प्रयत्नांसाठी बघा सातत्याने हजर राहिलेला आहे. कारण संशय आणि वाद एका चांगल्या नात्याला संपवून टाकत. म्हणून आपल्यामध्ये संशय का उभा राहतो, कोणत्या कारणावरून वाद झालेला आहे, हे पाहणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण ज्या ज्या लोकांना जवळ केलेलं आहे, तीच लोकं आता बाजूला झालेली आहेत. फक्त आपली नीतिमत्ता साफ ठेवा. प्रत्येकाचे दिवस हे नक्कीच बदलणार आहेत. बरोबर की नाही? काळानुसार आपल्याला सुद्धा बदलावं लागतं, वेळेनुसार बरोबर चालावं लागतं. कधीकधी आपण वेळ काढून आपल्या उणिवांचाही विचार केला पाहिजे ना. त्यामुळे इतरांना आरसा दाखवण्याची गरज आपल्याला भासणार नाही. जगाचा व्यवहार तुम्हाला शिकवायचा असेल तर पैसेवाल्यांकडे जाऊन पहा. तुम्हाला माणुसकी पाहायची असेल तर गरिबांच्या घरी कधीतरी जाऊन पहा. आपण काय विचार करतो, ज्याच्या खिशामध्ये पैसा ती लोकं आपल्या बघा माहितीतली असणं गरजेचं आहे, ते माझे मित्र. परंतु ज्यांच्या खिशामध्ये पैसा नाही ना, त्यांच्या घरीसुद्धा आपण गेलं पाहिजे. परंतु आपण विचार करत नाही ना. आपण काय पाहतो, फक्त पैसा पाहतो, परंतु पैसा महत्त्वाचा नाही आहे. खरी माणुसकी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. माणुसकी जर पाहायची असेल तर गरिबांच्या घरी कधीतरी जाऊन बघ. तुम्हाला नक्कीच कळेल की गरिबांच्या घरी व्यवहार होत नसतात, तर तिथे माणुसकींचा झरा वाहत असतो. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, मनुष्य देह, कुठल्याही मनुष्याला वाईट बोलू नका. मनुष्य देह हा फार उत्तमच आहे, तो त्याच्या कर्माने बघा चुकलेला आहे. म्हणून समर्थ म्हणाले, कर्म उत्तमाचे ठेवा. कर्म जर उत्तमाचे असतील तर नक्की त्याचं फळ हे उत्तमच मिळेल. कधीकधी आपल्याला पडलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरं ही आपल्याकडेच असतात, परंतु आपण उगाचच दुसऱ्यांच्या अयोग्य उत्तरांची अपेक्षा करत असतो. कारण का आपलं मन आणि बुद्धी बघा प्रत्यक्षपणे चंचल असते. मनाला एखादी गोष्ट पटते तर बुद्धीला पटत नाही आहे. मग आपल्या तळ्यात मळ्यात होतं. मग आपण स्वतःहून उत्तर लिहिण्याऐवजी आपण दुसऱ्यांचा विचार करून ते उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. तर समर्थ म्हणाले, मन हे उत्तमाचं असणं गरजेचं आहे. मन चंचल होता कामा नये. म्हणून मनाला समर्थांनी श्लोक प्राप्त करून दिलेले आहेत. मन जर उत्तमाचं असेल तर बुद्धीसुद्धा तुला उत्तमाची साथ दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्यक्ष समर्थांनी का भाग दिलेला की आपली जी व्यक्ती बघा प्रत्यक्ष खेळ खेळणारी आहे, त्या व्यक्तींशी सुद्धा आपण सावध असणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.